कोल्हापूर जिल्ह्यात अनुसूचित जाती अर्थात एससी आरक्षण बचाव जन आंदोलन समितीनं आज हॉटेल रेडियंट इथं पत्रकार परिषद घेतली। खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवून आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप समितीनं केलाय। या पार्श्वभूमीवर येत्या 9 मार्च 2026 रोजी कोल्हापुरात भव्य संघर्ष महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। कोल्हापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काही उमेदवारांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून सत्तेत प्रवेश केल्याचा आरोप एससी आरक्षण बचाव जन आंदोलन समितीनं केलाय। समितीच्या मते या प्रकारांमुळे खऱ्या अनुसूचित जातीतील उमेदवारांचे हक्क हिरावले गेले असून त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर गदा आली आहे। समितीने संबंधित लोकप्रतिनिधींची जात प्रमाणपत्रे तत्काळ रद्द करावीत, त्यांची पदे बरखास्त करावीत आणि संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तसंच जात प्रमाणपत्र देताना संगनमत आणि दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काही प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही चौकशी आणि फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे। भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जात पडताळणी प्रक्रिया अधिक कडक आणि पारदर्शक करण्याचीही मागणी समितीनं केली आहे। या सर्व मागण्यांसाठी 9 मार्च रोजी कोल्हापुरात भव्य संघर्ष महामोर्चा आयोजित करण्यात आला असून अनुसूचित जाती समाजातील महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आले। समस्त अनुसूचित जातीतील प्रत्येक घटक या मोर्चामध्ये सामील होणार आहे। हा मोर्चा जो कोल्हापूरमध्ये विराट मोर्चा जो निघणार आहे तो बिंदू चौकापासून तो कलेक्टर ऑफिस वरती येऊन कलेक्टरांना निवेदन देऊन संपणार आहे। हा मोर्चा कशासाठी आहे? हा मोर्चा कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, हा मोर्चा सरकारच्या विरोधात नाही, हा मोर्चा ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने जातीचे दाखले दिलेले आहेत आणि जातीचे दाखले वैध केलेले आहेत अशा अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये हा विराट मोर्चा निघणार आहे। लोकराजा छत्रपती शाहू राजांनी आरक्षणाची सुरुवात केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आरक्षणाला संविधानाची चौकट दिली। अशा ह्या कोल्हापूरमध्ये या आरक्षणाला विरोध होतो, त्याला बगल दिली जाते, पर्याय शोधला जातो आणि मूळ एससी जातीच्या लोकांना डावलून या प्रस्थापित नेत्यांच्याकडून, प्रस्थापित पक्षांच्याकडून मागासवर्गीयांच्यावर अन्याय होतो। असा जसा कोल्हापूरमध्ये गडिंग्लज, हातकणंगले, इचलकरंजी या ठिकाणी जसे मागासवर्गीय आरक्षण डावलून इतर उमेदवार दिले, इतर जातीचे उमेदवार दिले, त्याच पद्धतीनं सोलापूरमध्ये सुद्धा स्वामी नावाचा खासदार देऊन इथल्या प्रस्थापित यंत्रणेनं या मागासवर्गीय समाजाला चॅलेंज करायचं काम केलेलं आहे। या विरोधामध्ये अनुसूचित जातीतल्या 56 जाती आता यावेळी एकत्रित एकवटले आहेत आणि खरं तरी काळाची गरज आहे। म्हातारी मेलेचं दुःख नाही, काळ सुकावा लागलेला आहे। आम्ही इचलकरंजीतल्या अलका स्वामी ह्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आहेत। चंदूरचे जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य आहे। आमच्या नगराध्यक्ष गडिंग्लजचे नगराध्यक्ष तुरुबटमल जे आहेत ते राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहेत। ही सत्ताधारी कार्यकर्ते यांनी सत्तेचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना हाताला धरून बोगस एससीचे दाखले काढलेत, अनुसूचित जातीचे दाखले काढलेत आणि राजकीय लाभ घ्यायला सुरू केलेला आहे। त्यामुळे यांना कधी मागासवर्गीयांचे कधी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांच्या वाडवडिलांनी सुद्धा कधी मागासवर्गीयांचे कधी चटके सोसलेले नाही, त्यांना कशाची पद्धतीची चाट कधी लागली नाही। ही मंडळी लिंगायत समाजातली पूजा अर्चा करणारी आहेत, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्थापितांच्या मध्ये चांगली वागणूक मिळणारी ही माणसं आहेत। ही माणसं फक्त निवडणुकीला राजकीय लाभ घेण्यासाठी बोगस दाखल्यांचा वापर करून हे या ठिकाणी शिरकाव केलेले आहेत। याच्या विरोधामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या छत्रपती शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी समतेचा संदेश दिला, आरक्षणाची सुरुवात केली, त्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच आम्ही सगळे एससीचे 56 जी काही आम्ही 59 जाती आहेत त्या सगळ्या एकत्रित येऊन उद्याच्या 9 तारखेला संघर्ष मोर्चा या ठिकाणी आम्ही काढतोय।
या पत्रकार परिषदेला प्रमोद कदम, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, माजी आमदार राजीव आवळे, उत्तमदादा कांबळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.